रामराम मंडळी. आता आपण कुठं याच्यासारखा सोहळा काय असा राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि बगलामुखी मातेच्या मंदिरात आपण आता थांबलेलो आहे. इथं हे देवीचं मंदिर आहे इकडं. आता इथलं वातावरण ही स्थानच असं आहे की थोडं प्रसन्न. आता माझ्याबरोबर ये इकडं ओला उबेर चालक मूळचे बीडचे आहेत, आता पुण्यात आहेत. कसं काय वाटतंय? हे पहिल्यांदाच आल्यात, सकाळ सकाळ लोक गाठ पडली. कसं काय वाटतंय सांगायचं? वातावरण कसं आहे? हा इथं टेन्शन घेऊन माणूस येतो, पण काहीतरी जादू असते की त्याच्यामध्ये आईच्या कृपेने एकदम संसाराचा लोकांचा विसर पडतो, अशी परिस्थिती इथं आहे. आता जे आज आणि उद्या 2 दिवस आहे इथंच. आता इथं 2 दिवसात आपण जेवढी लोक येतील तेवढ्यांचं व्यवस्थित हवन विधी वगैरे करून स्वतः मी थांबणार आहे इथं. फक्त तुम्ही जर येणार असाल तर आपल्यापेक्षा दुप्पट गार आहे असं समजून चाललं. लय थंडी मोकार, रग बी घेऊन या बा, नाहीतर तिला अवघड कंडिशन आहे. म्हणजे एवढं गार मी पहिल्यांदाच बघितलं ना. अजून मध्ये लय पडायची. काय बर्फाचं पाणी होते काय कोणाला माहिती? त्या पाण्याचा बर्फ होतोय काय नाही. हे मंदिर आहे पाठीमागं. सकाळ सकाळी इतकं निवांत दर्शन. अजून म्हणजे गर्दी नाही काय नाही जास्त अजून, त्याच्यामुळे एकदम मस्त. दोन झाले इथं. आता इथला तुम्हाला अजून एक विषय दाखवतो. हवन प्रक्रिया किंवा हवनला 5,000, 11,000, 3100, 2100 हा काय विषय तुम्हाला इथं उलगडून सांगतो. यांच्या म्हणजे इथलं सरकारी ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही कोणाची, गव्हर्नमेंटचे मध्य प्रदेश सरकारच्या. इथं महाकालीचं मंदिर आहे का. तर इथं मला काय दाखवायचं तुम्हाला सांगतो. रेट चार्ट आहे इथं, या ठिकाणी बघू शकता. दिसला का? या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सामान्य हवन 45 मिनिट, रसीद शुल्क 350 हे मंदिर ट्रस्टचे असते आणि त्याची किंमत दिली 2100 रुपये. त्याच्यामध्ये सामान्य हवन सामग्री, मिश्रित हवन सामग्री, सरसो तेल, घी, गोला, समेधा इत्यादी असा विषय आहे. 2 नंबरला आहे 1.5 तासाचं 500 रुपये मंदिर समितीची पावती. विशेष हवन रसीद शुल्क 500 आणि त्याची किंमत आहे 5,100. म्हणजे 5,100 प्लस 500 म्हणजे 5,600 होतात ते. आणि 21 प्रकारच्या औषधीयुक्त हवन असा विषय. आणि 2 तास चालतं ते 700 रुपये मंदिर समितीची पावती. आणि 2 तास चालणार आणि औषधीयुक्त हवन बरेच 45 प्रकारचे असतात त्याच्यानंतर 45 प्रकारच्या. दुसरी गोष्ट त्याची किंमत 11,000 दिसली तुम्हाला तिथं खाली. इथं 11,000 रुपये. म्हणजे असं हे अधिकृत चार्ट आहे मंदिर समितीचा किंवा शासनाचा असा विषय. आपल्याला कसं वाटतं की बाबा 11,000 म्हणजे लय जास्त होतात बाबा, ही सर्वसामान्याच्या पलीकडे. पण तशा प्रकारची सुविधा, तशा प्रकारचं सर्व म्हणजे अधिकृत इथं आहे. हा विषय आपल्या खिशानुसार ते हवन करावं असं माझं म्हणणं आहे. आता आपण आहे ना मंदिराच्या बाहेर आलो परत. या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट असतं, त्यांच्यासाठी कक्ष बनवलेला आहे. आणि हा मंदिरात जाण्याचा मुख्य दरवाजा आहे. वाघाचं तोंड हा मुख्य दरवाजा आहे. परिसर साधारण बघून घ्या. आणि हे आपल्याकडे कसं तालुका असतो तसं तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे काय बारीक नाही गाव आहे. त्याच्यामुळे इथं बाकीच्या सगळ्या सुविधा आहेत. बघा, श्री बगलामुखी मंदिर नलखेडा आणि जिल्हा आहे आगर. उज्जैनपासून अंतर 103 किलोमीटर.
असा मंदिर परिसर आहे. हवन पाठीमागं ह्या साईडला दोन्ही ठिकाणी चालतात. आणि जे विशेष हवन असतं त्याच्यात तंत्र वापरलं जातं, काळी मिरचा प्रयोग होतोय सगळं, म्हणजे आपण करणं तो तुम्हाला कळतं ना, करणी बिरणी हा प्रकार हे ते मिक्स म्हणलं ना, या मंदिर समितीपासून ते देवस्थानापासून लांब करावं लागतं. ध्यानात ठेवा, अर्धा किलोमीटर 200 मीटर ते इथं चालत नाही. ज्याला लय मोठं काहीतरी केलेला विषय कोणतरी त्रास देते त्यांच्यासाठी ते हवन मी सांगतो, ध्यानात ठेवा, असा विषय आहे.